चला नमस्कार. टीईटी परीक्षा कधी होणार आहे या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. नुसते अपडेटच नाहीत, आता मग परीक्षा तुमची ऑनलाईन घेणार आहे का ऑफलाईन होणार आहे या संदर्भात सुद्धा राज्याचे जे काही शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे यांनी माहिती दिलेली आहे. आता जी तुमची एक्झाम होणार आहे ती साधारणतः कधीपर्यंत होणार आहे त्या संदर्भामध्ये आणि त्यासोबत पीवायक्यू विश्लेषण बॅच सुद्धा घेऊन आलेला आहे. टीईटी परीक्षा तुम्हाला कागद ते संगणक, आता लक्षात ठेवा कागद ते संगणक म्हणजे तुमचा ऑफलाईन पेपर ते तुमचा ऑनलाईन पेपर या संदर्भात असणार आहे आणि एक्झाम कधीपर्यंत असणार ही सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा तुम्ही शिक्षक असताल आणि टीईटी तुम्हाला पास होणं अनिवार्य असेल तर टीईटीची एक शॉर्ट मध्ये पीवायक्यू अनालिस्ट नावाचे बॅच घेऊन येत आहोत. ठीक आहे, ते पण बघूया. तत्पूर्वी बघा पेपर फुटीचं ग्रहण, प्रशासनाचा संघर्ष आणि ऑनलाईन परीक्षेचा डिजिटल मार्ग. एक्झाम तुमची होणार आहे त्या संदर्भात संपूर्ण दिलेलं आहे बघा. 27 जून विश्वासाला तडा आणि व्यवस्थेचे प्रश्नचिन्ह आहे. नियोजित वेळ रविवार 28 जून रोजी होणारी राज्यव्यापी परीक्षा तुमची टीईटी. इथं घड्याळ दाखवली फुटलेली तुम्हाला टीईटी घटना 27 जून भिवंडी पेपर फुटीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि परिणाम परीक्षा तातडीने रद्द, साखळी चौकशी सुरू झालेली आहे. एका चुकीचा फटका 6 लाख उमेदवारांचं भवितव्य त्या ठिकाणी अंधारात घेऊन गेलेला आहे. प्रतीक्षेत असलेले उमेदवार एका केंद्रावरील गैरप्रकारामुळे संपूर्ण राज्यातील प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान. सर्वांसमोर एकच प्रश्न आहे, आता परीक्षा नेमकी कधी होणार. लक्षात ठेवा परीक्षा सुद्धा तुम्हाला कधी होणार त्या संदर्भात माहिती आहे. तत्पूर्वी माहिती पाहणं गरजेचं आहे. आणि परीक्षा तुमची ऑफलाईन होणार. लक्षात ठेवा ही तुमची जी काही एक्झाम होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. ऑफलाईन पेपर आहे, जसा आता तुमचा पेपर होता तो. याच्यानंतरची तुमची टीईटी ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर हा केवळ अपघाती नाही तर 2018 मध्ये 1663 उमेदवारांचा गैरप्रकारात सहभाग सिद्ध झाला होता या टीईटी मध्ये. त्याच्यानंतर 2019 मध्ये 7874 उमेदवार गैरप्रकारात थेट सहभाग नोंदवला गेलेला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 23 नोव्हेंबरच्या परीक्षेबाबत मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पेपरफुटी हा अपवाद राहिलेला नाहीये. पारंपरिक ऑफलाईन पद्धतीतील हा एक गंभीर आजार बनला असं त्यांचं म्हणणं आहे. मग नव्या परीक्षेला सप्टेंबरचा मुहूर्त का? आता सप्टेंबर मध्ये एक्झाम तुमचं म्हणणं आहे जुलै ऑगस्ट मध्ये घ्या तुम्ही, तर त्याच्यासाठी काही कारण दिलेली आहेत की नव्या परीक्षा सप्टेंबरचा मुहूर्त का? टप्पा 1 नव्याने प्रश्नपत्रिका संच तयार करायचा आहे. समिती नेमायची, जे काही तज्ज्ञ असतील प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ येतात. पेपर काढतात 2-4 त्यातले पेपर काढतात, त्यातला एक पेपर प्रिंटिंगला जात असतो. त्याच्यामुळे साधारणतः 2 टप्पा छपाई आणि अतिसुरक्षित वितरण व्यवस्था उभार करणे आणि लागणारा वेळ साधारणतः 2.5 ते 3 महिन्याचा आहे. त्याच्यामुळे ही जी एक्झाम आहे तुमची सप्टेंबर मध्ये होणार आहे. पण सप्टेंबर सुरुवातीला मध्यास्ते परिषदेत त्यांचं नवीन वेळापत्रक येईल, ते तुम्हाला त्या संदर्भात माहिती येत्या 2 दिवसांमध्ये देतील. यामुळे सप्टेंबर महिन्याआधी ऑफलाईन परीक्षा घेणं प्रशासनाला तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. म्हणजे ऑफलाईन तुमचा पेपर होणार आहे पण सप्टेंबरच्या अगोदर घेणं त्यांना शक्य नाही. त्यामुळे सप्टेंबर मध्ये होईल किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला होईल. प्रशासनाचा उद्योग आणि डिजिटल क्रांतीचा निर्णय. सद्यस्थिती वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे अधिकारी सैरभैर झालेले आहेत. आणि इकडं तुम्हाला दिसते पेपरचा गठ्ठा दाखवलाय आणि इकडं सिस्टमॅटिक दाखवलेला आहे. मग शासनाचा निर्णय नवीन टीईटी परीक्षा ऑनलाईनच घेण्याची अधिकृत घोषणा आहे. म्हणजे तुमची आता जी रद्द झालेली एक्झाम आहे ती ऑफलाईनच सप्टेंबर मध्ये होईल. त्याच्यानंतर जी तुमची एक्झाम टीईटी होणार आहे ती ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. सध्याची खलबते 28 जूनची रद्द झालेली परीक्षा तातडीने ऑनलाईन घेता येईल का यावर तांत्रिक चाचपणी सुरू आहे. ओके बघा, त्यानंतर जर पाहिलं असेल पारंपरिक विरुद्ध ऑनलाईन व्यवस्थेचं ऑडिट दिलेलं आहे. नेमकं ऑडिट काय आहे ते पण आपण बघूया. ओके चल इथे जर बघा मापदंड दिलाय. सुरक्षा अत्यंत कमी, पेपर फुटीचा सतत धोका आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धत उच्च, इनक्रिप्टेड डाटा शून्य, गळती असते. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की इथं धोका जास्त असतो ऑफलाईनला, ऑनलाईनला कमी असतो. तयारीचा वेळ आहे 2 ते 3 महिने. छपाई आणि वाहतूक या संदर्भात सगळा वेळ ऑफलाईन पेपर काढण्यासाठी लागतो. ऑनलाईनचं तांत्रिक यंत्रणा उभारल्यानंतर जलद लवकर होऊन जातं. 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात सुद्धा. नियंत्रण विखुरलेले आणि किचकट आहे. केंद्रीकृत आणि सुटसुटीत नियंत्रण आहे. म्हणजे यांना काही करून त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुमची एक्झाम ऑनलाईन स्वरूपातच घ्यायची आहे. त्याच्यामुळे येणारी पुढची एक्झाम तुमची ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. शक्यता
तांत्रिक अडथळे पार केल्या व रद्द झालेली परीक्षा ऑनलाईनच होईल. बघा शक्यता दिलेलं आहे यांनी. 2 तांत्रिक अडथळे पार केल्यानंतर रद्द झालेली परीक्षा ऑनलाईनच होईल. पण शिक्षण मंत्र्याने जे काय सांगितलेले पावसाळ्या अधिवेशनामध्ये आता एक्झाम आत्ताची ऑफलाईनच होणार आहे, त्याच्यानंतर ऑनलाईन होणार आहे. दुसरा शक्यता 2 आहे, पर्याय अपर्याय आहे. कारणास्तव ही एक परीक्षा पारंपरिक ऑफलाईन होईल, पण यापुढील सर्व परीक्षा केवळ ऑनलाईनच होतील. मग आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये साहित्य परिषद जे आहे त्या संदर्भामध्ये त्यांचं नोटिफिकेशन वेबसाईटवर टाकील. मग कळून जाईल तुमची एक्झाम ऑनलाईन आहे की ऑफलाईन. पण सध्याच्या घडीला ऑफलाईन एक्झाम असणार आहे, सप्टेंबर पर्यंत असणार आहे. 2 शक्यता तुम्हाला इथे वर्तवलेल्या आहे. शिक्षण आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतिम विचारा नियमन विद्यार्थ्यांचं भवितव्य त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. हे सविस्तर तुमचं दिलंय. सप्टेंबर मध्ये तुमची जाहिरात त्या ठिकाणी असणार आहे. कधी? सप्टेंबर महिन्यामध्ये. म्हणजे एक्झाम तुमची सप्टेंबर मध्ये असेल, 2 दिवसात त्याचं जाहीर होईल. आता लक्षात ठेवा एक पीओआयक्यू बॅच. आता पीओआयक्यू बॅच मध्ये काय असणार आहे बघा, लक्षात ठेवा. त्या पीओआयक्यू बॅच वर नुसते क्वेश्चन नाहीत, तर तुमचे पीओआयक्यू 2013 पासून ते 2025 पर्यंत जे काही तुमचे पेपर झालेत हे पीओआयक्यू, या पीओआयक्यूचं विश्लेषण घेणार आहोत. काय घेणार आहोत? अनालिसिस. म्हणजेच तुमचं त्या ठिकाणी विश्लेषण असणार. हा, आणि तुम्ही जर टीईटीच्या पेपरचं विश्लेषण जर केलं तर तुमच्या कुठलाही पेपर काढा, लक्षात आलं असेल एक 30 ते 35% जो भाग आहे तो रिपीट होतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारे तो भाग रिपीट होतो. आणि पीवायक्यू केलं जर तुम्ही तर लक्षात ठेवा तुम्हाला टीईटी येणारी जी काही ऑफलाईन परीक्षा असेल पास व्हायला वेळ लागत नाही. त्यासोबत आपण मागच्या वेळेस गेस्ट पेपर काढला होता, यावेळेस सुद्धा गेस्ट पेपर घेतलेला आहे. ज्यांना कोणाला गेस्ट पेपर घ्यायचा असेल तर आपला नंबर येतो, त्या नंबरला संपर्क करा. गेस्ट पेपरसाठी 9552629563 हा जो नंबर दिलाय हा गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा किंवा व्हॉट्सअपला गेस्ट पेपर 1 पाहिजे असेल, त्याच्यात हिंदी विषय असेल तर हिंदी विषय टाईप करा. 249 रुपये फीस आहे पेपर 1 ची. पेपर 1 मध्ये तुम्हाला 150 प्रश्नाचे 2 क्वेश्चन सेट मिळतील. पेपर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला 150 क्वेश्चन सेटचे 150 प्रश्नाचे 2 क्वेश्चन सेट मिळतील. दोन्हीची फीस किती आहे? पेपर 1 ची फीस आहे 249 रुपये. पेपर 2 ची फीस सुद्धा आहे 249 रुपये. आणि पीवायक्यू जी काय बॅच आपण सुरू केलेली आहे किंवा सुरू करतोय तर त्याची 1000 रुपये फीस आहे. बॅच जॉईन करायची असेल तर हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीचं ऍप आहे, ऍप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये पेड कोर्सेस मध्ये तुम्हाला हे पीवायक्यू बॅच दिसेल किंवा आपला हा नंबर दिलेला आहे, या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. गाफील राहू नका, तयारी चालू ठेवा. जास्त वेळ नाही, हा जुलै आहे, तुमच्याकडे अजून 3 महिने आहेत. ज्यांची तयारी झाली नसेल ते तयारी करा आणि पीवायक्यू नक्की त्याचं विश्लेषण करून घ्या. कारण पीवायक्यू 30 ते 35% जो काय डाटा आहे तो रिपीट आजपर्यंत 2013 पासून त्या 25 पर्यंतच्या सगळ्या एक्झामला रिपीट झालेला आहे. ठीक आहे, चल थांबतो.